छत्रपती शिवाजी महाराज हे दुर्गाधिपती होते। ह्या गड किल्ल्यांची माहिती आणि त्यांच्या परिसरात घडलेली पराक्रमाची गाथा नव्या पिढीला माहिती व्हावी म्हणून सह्याद्रीतील 7 रत्ने एक संवाद गडकोटांशी ह्या दृकश्राव्य कार्यक्रमाची निर्मिती रणशिंगने केलेली आहे। हे गडकोट म्हणजे मराठी मनाचा मानबिंदू आहे। त्यांचे दर्शन म्हणजे पुण्यश्लोक छत्रपतींच्या पायाची धूळ आपल्या कपाळी लावणं आहे। चला या राष्ट्रकार्यात आपण सहभागी होऊया। महाराष्ट्राची ही धरती, महाराष्ट्राची ही धरती, धन्य भूवरती जाहली स्मरती, कीर्ती यश गाथा अग्रेसरती, मूर्ती तेजस्वी शूर निडरती, शिवाजी राज चक्रवर्ती हो जी 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 जी, शिवाजी राज चक्रवर्ती हो जी 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 जी। सह्याद्रीला एक पौरुषत्व देऊन कार्यक्रमाची सुरुवात होते। सह्याद्री नुसता शब्द जरी उच्चारला तरी अंगात वीरश्री संचारते, अंगावर तरतरून काटा उभा राहतो आणि 300-350 वर्षांपूर्वीचा तो थरार आणि स्वातंत्र्याचा जयघोष डोळ्यासमोर उभा राहतो। आकाश पाताळाशी आपले नाते सांगणारा हा सह्याद्री आरदाट, राकट, कणखर, बळकट, बलाढ्य जरी असला तरी त्यातच त्याचे सौंदर्य देखील आहे। पौरुषाचा मूर्तिमंत साक्षात्कार म्हणजे सह्याद्री। तो निधड्या छातीचा आहे, पिळदार बाहूंचा आहे। एकदा त्याच्या कड्यांवरून डोकावून तर बघा। मित्रांनो, शिवरायांनी या सह्याद्रीला म्हणजे आपल्या या गड्याला नटवायला आणि मढवायला सुरुवात केली आणि बघता बघता 300-350 किल्लेरूपी रत्नांची माळच या गड्याला बहाल केली। मित्रांनो मला त्या करंट्या लोकांची कीव करावीशी वाटते की जे मौज मजा करायला म्हणून एखाद वेळेस एखाद्या गडावर जातात आणि इथे तर काहीच बघण्यासारखं नाही असं म्हणून परत येतात। पण आता त्यांना कोण सांगणार की आजही या दगडांना कान लावला तर ऐकू येईल, ज्यास जे सांगितले ते त्याने करावे, हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा। छत्रपतींच्या आयुष्यात ज्या क्रमानं ही दुर्गरत्ने आलीत त्या क्रमानं एकेका दुर्गरत्नाशी संवाद साधत इतिहासाची पानं उलगडत हा कार्यक्रम पुढे जात असतो। शिवजन्मस्थानाची ती इमारत बघताच सगळा इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो। जिजाऊंचं ते गडावर येणं, त्यांचे डोहाळे, त्यांचे शिवाई देवीला साकडे घालणे आणि 19 फेब्रुवारी 1630 फाल्गुन वद्य तृतीयेला छत्रपती शिवरायांचा जन्म। जुन्नर प्रांत सोडून आता शिवबा जिजाऊंसोबत पुणे मावळात दाखल झाले। जिथे गाढवाचा नांगर चालवला गेला तिथे सोन्याचा नांगर फिरवून रयतेच्या हृदयात स्वराज्याचे बीज पेरले गेले। लाल महालात शिवबा घडत होते। कसब्याच्या गणपतीचा आशीर्वाद घेऊन आता शिवबांची घोडदौड वळली ती थेट तोरणगडाकडे। आणि गडावरील सर्वात महत्त्वाची वास्तू म्हणजे राजसदर। शिवकाळात शिवरायांना भेटायला येणारी मंडळी इथेच थांबत। ह्या सदरेनं महाराजांना मेणाहून मऊ आणि वज्राहून कठोर होताना बघितलंय। शहाजी राजांची आदिलशाही कैदेतून सुटका करण्याकरता कोंढाण्यासारखं रत्न देताना रुसलेले महाराज या सदरेनं बघितले। शाहिस्ते खानाची मोहीम, स्वराज्यावर आलेलं अफजल खानाचं संकट परतवून लावताना महाराजांची झालेली तगमग या सदरेनं बघितली। आग्रा येथील कैदेतून बैराग्याच्या वेशात सुटून आलेले शिवराय आणि शंभू राजांचा काळ झाल्याचे सांगून साधलेली राजकारणे या सदरेनं बघितली आहे। आधी लगीन कोंढाण्याचे आणि मग रायबाचे ही प्रतिज्ञा घेणारे तानाजी या सदरेनं बघितले आणि
आणि त्यांचं पालखीत घालून आणलेलं शव सुद्धा या सदरेला बघावं लागलाय मित्रांनो. असे एक ना अनेक प्रसंग या सदरेनं, या राजगडानं अनुभवले. सरळ ताठ भन्नाट कडेवर तटबंदी मर्दाना, सरळ ताठ भन्नाट कडेवर तटबंदी मर्दाना, ढोणगिरी उत्तुंग डोंगरी अवघड कोंडाणा, ढोणगिरी उत्तुंग डोंगरी अवघड कोंडाणा. ह्याच गडाचा खास मनसुबा, ह्याच गडाचा खास मनसुबा, सांगत होते राजे शिवबा. प्रसन्न झाली श्री जगदंबा, उसळी मारून विडा उचलितो जांबुवंत तान्हा, ढोणगिरी उत्तुंग डोंगरी अवघड कोंडाणा. मित्रांनो, आज इथं शेकडो पर्यटक भेटीला येतात, पण त्यातले बरेच लोक गड तर कुठे दिसलाच नाही असं म्हणून परत येतात. आता त्यांना कोण सांगणार? इतिहास दिसण्यासाठी त्यात बुडावे लागते आणि भूगोल समजण्यासाठी त्यात हरवावे लागते. आणि असे ज्या जमले की मग त्याच्याच डोळ्यासमोर या सर्व घटना फेर धरून नाचू लागतात. विजयाच्या धडधडल्या तोफा, खडखडल्या घोड्यांच्या टापा, विजयाच्या धडधडल्या तोफा, खडखडल्या घोड्यांच्या टापा, उधळत गेले तुळजापूरला मनवाऱ्यासारखे, भेटीसाठी तुझ्या आणले असुराचे मुंडके, भेटीसाठी तुझ्या आणले असुराचे मुंडके. जिथे राक्षसी वृत्ती दिसते खड्ग शिवाचे तिथे गाजते, जिथे राक्षसी वृत्ती दिसते खड्ग शिवाचे तिथे गाजते. आदि माये हे तुझेच लाघव मनोमनी झळके, भेटीसाठी तुझ्या आणले असुराचे मुंडके, भेटीसाठी तुझ्या आणले असुराचे मुंडके. महाराज बोललेत, मग तुमचा काय विचार आहे? आमचा नाश तर ठरलेलाच आहे, पण आमच्या पायी उगाच तुम्ही तुमच्या संसाराची होळी काय म्हणून करून घ्यावी? नाईक, तुम्हीही जा, नाहीतर तुमची वतने बुडतील. राजा, राजा, अरे काय बोलतो या? जेध्यांची औलाद असल्या हरामखोराच्या पोटची नाही, तुमच्या पायापुढं वतनाची काय बात? 17 जहागिऱ्या ओतल्या तरी जेधे निमक हरामी करणार नाहीत महाराज. आपण खस्तहू महाराजांपुढं. अरे 72 हाय निर्वंश झालो तरी. महाराजांच्या गादीपुढचा पाण्यानं भरलेल्या तांब्या कान्होजींनी खसकन ओढत उजव्या हाताच्या अंगठ्यावरून पाणी सोडलं. बैठकीवर पडलेल्या फरमानावर पाण्याचे शिंतोडे उडत होते. अशा एकाहून एक नररत्नांना महाराजांनी प्रेमाच्या आणि मायेच्या कोंदणात जखडून ठेवलं होतं. शिवराजेश्वर मंदिर, शिवराजेश्वर मंदिर, बांधिले स्थिर स्मृतीची चिर, राजा रामपुत्र झुकवितो शिर, पित्याला बंदी धीर गंभीर, सिंधुदुर्गाचे डोळ्यात नीर हो जी 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 जी, सिंधुदुर्गाचे डोळ्यात नीर हो जी 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 जी, सिंधुदुर्गाचे डोळ्यात नीर हो जी 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 जी. अरुणोदय झाला
रक्ताच्या धारा, हे तुफान स्वातंत्र्याचे, हे उद्धार अभिमानाचे, आता महाराज रायरीच्या पायथ्याशी आले. चारही बाजूंनी रायरी निरखून बघितला. याचं वर्णन इतिहासात फार सुंदर केलंय. राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा, चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे 1.5 गाव उंच. पर्जन्य काळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद हा पृथ्वीवर चखोटा गड खरा, परंतु तो उंचीने थोटका. दौलताबादचे दशगुणी उंच असे देखून महाराज संतुष्ट झाले आणि बोलिले, तख्ता जागा हाच गड करावा. आणि रायरीचे नामांतर झाले रायगड. मित्रांनो, इथेच ते 32 मण सोन्याचं सिंहासन ठेवलं होतं. त्यावर सुंदर खांब, मंडपी. ते रत्नांनी आणि सोन्याने मढवलेलं सिंहासन बघून छत्रपतींच्या चेहऱ्यावर छटा उमटली ती दुःखाची. आणि आवेगानं त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडलेत, कसे सांगू ह्या सिंहासन चरणाशी, किती रत्ने सांडिले आम्ही, हे राज्य आम्ही स्थापिले हो कैसे. शिवधनुष्य पेलून जैसे, हे राज्य उभे श्रींच्या इच्छे पायी. आम्ही निमित्त केवळ काही, जरी यज्ञ आम्ही मांडियला, मावळा स्वतःहून जमला. कित्येक प्राणही मुकला, त्या आठवणी जिवंत अंतरयामी, किती रत्ने सांडिले आम्ही. मित्रांनो, गेला काही वेळ आपण या सह्याद्रीच्या या दुर्गरत्नांच्या सान्निध्यात घालवला. खरं तर मी आधीच सांगितल्याप्रमाणे ही फक्त गळाभेटच होती. शेकडो वर्षांचा इतिहास या रत्नांनी अनुभवला आहे, तेव्हा त्यांना बोलतं करायला असे अनेक कार्यक्रम आपल्याला करावे लागतील. पण मोठ्या खेदानं एक प्रश्न सारखा डोळ्यासमोर उभा राहतो आहे की आज या दुर्गरत्नांची काय परिस्थिती आहे, तिथे जाऊन आपण काय करतो, कसं वागतो. ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं म्हणजेच हा कार्यक्रम सह्याद्रीतील 7 रत्ने, एक संवाद गडकोटांशी. मित्रांनो, महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे या कार्यक्रमाला आशीर्वाद मिळालेत, ते आम्ही आमचं खरंच भाग्य समजतो. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचवावा असा आमचा मानस देखील आहे. आणि ते आपल्यासारख्या जाणत्या रसिकांशिवाय शक्य नाही हेही आम्ही जाणतोच. तेव्हा आपणास हा प्रयोग हवा असल्यास आम्हाला संपर्क करा. आमचा पत्ता प्रफुल्ल माटेगावकर, सौजन्य, प्लॉट नंबर 3, बजाजनगर, नागपूर 440010, महाराष्ट्र. भ्रमणध्वनी क्रमांक 094-2250-2548 आणि ईमेल p_mategavkar@yahoo.co.in.
PMATEGAON.in. पुन्हा एकदा सांगतो, PMATEGAONKAR @yahoo.co.in. धन्यवाद.